पावभाजी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। अनेक शहरांमध्ये दररोज पावभाजी खाण्यासाठी तुफान गर्दी होते। चविष्ट पावभाजी प्रमाणे याचा इतिहास देखील असाच मजेदार आहे। पण पावभाजीचा इतिहास अमेरिकेशी देखील जोडला गेलाय, तुम्हाला माहिती आहे का? अमेरिकेतील गृहोद्योगाच्या काळात कॉटनची मागणी वाढली असताना पावभाजीचा शोध लागला। कॉटनसाठी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये दिवस रात्र कपड्यांची निर्मिती होऊ लागली। मोठ्या प्रमाणात कपड्यांचे उत्पादन करावं लागत असल्याने कामगारांना दिवस रात्र काम करावं लागत होतं। त्यामुळे कामगारांना जेवणासाठी देखील खूप कमी वेळ मिळत होता। त्यामुळे गिरणीच्या बाहेर असलेल्या दुकानदाराचं देखील नुकसान होऊ लागलं। त्यावेळी त्यांनी वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन एक नवीन डिश तयार केली। बटाटा टोमॅटो यांचं मिक्स करून एक भाजी तयार केली व ती दिली पाव सोबत। हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र आणि नंतर संपूर्ण देशात ही डिश लोकप्रिय झाली। व्हिडिओ आवडला असेल तर कडक टीव्हीला फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।